करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार सोमवार 2 मार्च 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, होळी. समर्थ म्हणाली दिवस तर फार उत्तमाचाच आहे. आज होळी आणि उद्या धुलिवंदन. वसंत ऋतूतील वाईटावर चांगल्याच्या विजयाचे आणि प्रेमाचं प्रतीक असलेलं प्रमुख सण. कारण हा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जात असतो. कारण होलिका दहन करून बघा, आपल्यातला प्रत्यक्षात जो नकारात्मक विचार आहे ना, ती नकारात्मकता आपल्याला प्रत्यक्षात दूर केली पाहिजे, नकारात्मकता जाळली पाहिजे. तर धुळवड म्हणजेच काय, प्रत्यक्षात धुलिवंदन. काही ठिकाणी प्रत्यक्षात बघा, आपल्या गावा ठिकाणी, शहरा ठिकाणी शिमगासुद्धा म्हटलं जातं. धुळवड म्हणजे रंगांची उधळण, संपूर्णपणे आनंद पसरवणारा सण. या सणातून आपल्या मनातील कुविचार सोडून नवीन सकारात्मक विचार बघा प्रत्यक्षपणे कसे प्राप्त होतील. आता होळीचं महत्त्व काय आहे, तर समर्थ म्हणाले वाईट प्रवृत्तीचा नाश आणि अग्निदेवताची पूजा. संपूर्ण गावा ठिकाणी आपण बघा, शहरामध्ये असणारी लोक गावा ठिकाणी येत असतात. कारण का, शिमगा आपल्याला सण साजरा करायचा आहे. आपल्याला सुट्टी जरी मिळत नसली तरी बघा, प्रत्यक्षात आपण अगोदरच आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण, आपल्या घरामध्ये आपल्या गावाच्या ठिकाणी येण्यासाठी आपण बघा, प्रत्यक्षात आपण जिथे काम करत असतो तिथे आपण सुट्टी काढून येत असतो की नाही. विचार करा, आपली आई असेल, पत्नी असेल, बहीण असेल, आजी असेल, बघा प्रत्यक्षात गोडधोडाचं नैवेद्य म्हणून पुरणपोळी करते की नाही. होळी रे होळी, पुरणाची पोळी. काय विचार करा, काय उत्तम असेल. कारण राजा हिरण्यकश्यपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णू भक्त होता. हिरण्यकश्यपूने आपली बहीण होलिका हिला प्रल्हादाला बघा प्रत्यक्षात मांडीवर घेऊन अग्नीत बसण्यास सांगितले होते आणि होलिकाला अग्नीत न जाळण्याचे वरदान होते. पण प्रल्हादाच्या भक्तीमुळे होलिका जळून भस्मसात झाली. आणि बघा प्रत्यक्षात ही बाब म्हणजे ज्याप्रमाणे लक्षात येताच वाईटावर चांगल्याच्या विजयाची माहिती प्रत्यक्षात आपल्याला मिळाली की नाही. म्हणून सार्वजनिक ठिकाणी होळी पेटून त्यात वाळलेल्या गोवऱ्या, सरपण जाळलं जातं. आता आपल्या ठिकाणी सुद्धा बघा, आपण काय करत असतो, एखादा वृक्ष असेल, झाड असेल, ते आपण तोडून तिथे आपण लावत असतो. विचार करा, काही ठिकाणी सुकलेल्या झाडाच्या फांद्या असतील, पानं सुद्धा असतील, ते सुद्धा आपण आणत असतो. जास्तीत जास्त लोक बघा, सावरीचं झाड म्हणजेच काय, आपल्या गावा ठिकाणी सावर मिळत असते. आता कोणाला माहीत असेल, कोणाला माहीत नसेल, परंतु सावरीचं झाड असं, बरोबर की ना, ते काटेरी. काही ठिकाणी बघा, डोंगराळ भागात जी फांदी असेल किंवा एखादा वृक्ष असेल, ते आणून होलिका बघा प्रत्यक्षात पूजन केलं जातं. आपल्याच
गावातील किंवा आपण जिथे राहत असतो त्या सोसायटीमधील बिल्डिंगमधली लोकंसुद्धा बघा आनंदाने सण साजरा करण्यासाठी सर्वजण पूजेसाठी येत असतात. कोणाला सांगावं लागत नाही आहे. लहान लहान मुलींपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण पूजेसाठी येत असतात. काय दिवस उत्तमाचा असेल ना, विचार करा. कारण आपल्यातला जो नकारात्मक विचार आहे ना, तो संपूर्णमध्ये होळीमध्ये बघा तो विचार, जो नकारात्मक विचार आहे तो नष्ट करायचा आहे. का भाग दिलेला आहे? होळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे धुलिवंदन, रंगांची उधळण. समर्थ म्हणाले आपला देह कमी रंग उधळते. विचार करा, कोण उधळवतोय? तर विषय विकार. 8 विषय विकारांमुळे संपूर्ण आपला देह हा त्या विषय विकारांमध्ये गुंतलेला आहे. अनेक प्रकारचे रंग दाखवतोय. परंतु बस आता तेच विषय विकारांना आता आपल्याला संपूर्णपणे ताब्यात ठेवायचे, नष्ट करायचे. त्याच बघा ज्याप्रमाणे जिथे होळी प्रत्यक्षात पेटवलेली आहे तिथेच ती लोक होळीच्या पवित्र राखेला वंदन करत असतात. बरोबर की नाही? सर्वजण पूजेसाठी आणलेले जे नारळ असतात बघा ते होळीमध्ये ठेवतात की नाही. परंतु काही काही माणसं बघा, काही काही मुलंसुद्धा त्या होळीमधल्या नारळ काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढा आनंद बघा प्रत्यक्षात मिळावा. बरोबर की नाही? ती राख आपल्या अंगाला लावतात. आपण तेव्हा ओरडतो का हो, तू माझ्या अंगाला का राख लावलीस? नाहीये. कोणी पाणी उडवतं. बरोबर की नाही? कोणी रंगांची उधळण करतो. पण हा सण प्रत्यक्षात सामाजिक एकोपा वाढवण्यासाठी. परंतु आपण समजून जायचं आहे होळी आणि धुलिवंदनाचा का भाग आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. आपल्यामुळे कोणाला त्रास होणार हे पाहणं गरजेचं आहे. अहो आपणच प्रत्यक्षात काय करत असतो बघा, सुरुवात ही आपल्यापासूनच होत असते. आपण बाजारातून पिशव्या आणत असतो. बरोबर? प्लास्टिकच्या पिशव्या असतात त्या पाण्याने आपण भरून ठेवतो आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर टाकत असतो. त्याने काय होतं, जिथे बघा प्रत्यक्षातपणे लोक चाललेली आहेत बघा कुठल्या कामासाठी, तर त्यांना आपण पाण्याने भिजवतो किंवा प्रत्यक्षात त्यामध्ये रंग टाकून आपण त्यांच्या अंगावर टाकत असतो आणि आपण लपतो. परंतु कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण का भाग द्यावा लागला. त्यामुळे काय होईल की प्रत्यक्षात वाद सुद्धा निर्माण होईल. आपण आपल्या मित्र खात्यांमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये जेव्हा आपण सण साजरे करत असतो तेव्हा कुणालाही बघा प्रत्यक्षात त्रास होणार नाही या उद्दिष्टाने आपण सण साजरे केले पाहिजे. बरोबर की नाही? एकोपा निर्माण करण्यासाठी आपल्या घरातला जो नैवेद्याचा ताट आहे तो आपण दुसऱ्यांना देतो असतो की नाही. होळीच्या दिवशी बघा, आजच्या दिवशी आपण पाहायला गेलो प्रत्येकजण ते होळीच्या इथे नैवेद्य घेऊन येत असतात. आपण तिथेच असतो. तिथे ठेवलं की आपण तिथला जो नैवेद्य असेल तो आपण खात असतो. कोणी काही बोलत नाहीये. कारण का? कारण बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलो की तो आनंद असतो ना, तो गगनात मावेन असा आपल्याला पाहायला मिळत असतो. बरोबर की नाही? आपण शहरा ठिकाणी गावा ठिकाणी जात असतो केव्हा तो बघा प्रत्यक्षात ती रात्र निघून जाते आणि दुसऱ्या दिवशीचा धुलिवंदनाचा दिवस आपल्याला पाहायला मिळत असतो. पाण्याने भरलेले बघा फुगे असतात
एकमेकांच्या आपण अंगावर उडवत असतो. आपली लहान मुलं असतील, बरोबर की नाही, मुली असतील, आपण सुद्धा हट्ट करायचो ना आपल्या आईबाबांकडे, रडायचो प्रत्यक्षात मला ती पिचकारी पाहिजे, मोठीवाली पिचकारी पाहिजे. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, तोच हट्ट जसे बघा पेराल तसंच उगवेलो. आत्ताची मुलं बघा, आत्ताच्या मुली ज्याप्रमाणे आपण करायचो ना, आता आपली 30 मुलं 30 मुली बघा आपल्याकडे हट्ट करत आहेत, मला सुद्धा तीच पिचकारी हवी. शेवटी देणं गरजेचंच आहे ना, कारण सण म्हटलं की कुणालाही बघा त्रास होणार नाही. एका गोष्टीवरून जर आपण एखाद्या व्यक्तीला नाराज केलं तर बघा तो दिवसच खराब होतो की नाही, बरोबर की नाही. म्हणून प्रत्यक्षात भाग का द्यावा लागला. आपण सुद्धा अनेक प्रकारचे रंग उधळलेत, बरोबर की नाही, परंतु त्या विषयांमध्ये संपूर्णपणे अडकलेलो होतो. त्याच विषयांमधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आपण ज्या प्रकारे संकल्प करणार आहोत, तो संकल्प करत असताना असलेले नकारात्मक विचार आहेत ना, त्या बघा प्रत्यक्षात होलीमध्ये नष्ट झाले पाहिजेत. ते नकारात्मक विचार आता आपल्या डोक्यामध्ये येताच कामा नये. संपूर्ण पद्धतीने आपल्या डोक्यामध्ये सकारात्मक विचार येणं गरजेचं आहे. कारण ज्या रीतीने आपण बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय आणि चिंता, बरोबर की नाही, आपण आपल्याच शेजारी असणाऱ्या लोकांशी बोलत नव्हतो. परंतु जेव्हा होळी पूजन करण्यासाठी जेव्हा शेजारी लोक बघा प्रत्यक्षात बघा तिथे हजर होती आणि पूजन करत असताना तिथे अगरबत्ती बघा आणायचे विसरले, काय भाग दिला असेल. त्यांनी प्रत्यक्षात कुठलाही विचार न करता आपल्याकडे असणारी जी उदबत्ती होती त्यांनी विचारलं, तुमच्याकडे उदबत्ती आहे का. मग आपण दिली की नाही, बरोबर की नाही. इथेच वाद संपूर्णपणे संपला. आणि तेव्हापासून बघा प्रत्यक्षात आपल्यातला जो वाद, आपल्यातले जे नकारात्मक विचार संपूर्णपणे नष्ट झाले. आणि होळी आणि धुलिवंदन सण साजरे करत असताना रंगांची उधळण, त्याचप्रमाणे आपण एकमेकांना रंग लावून बघा प्रत्यक्षात सण साजरा केला, बरोबर की नाही. म्हणून कुठलाही राग हा क्षुल्लक कारणावरून होत असतो, तो आपण विसरून जायचा आहे, बरोबर की नाही. जेव्हा आपण आपल्यातला जो वाद असेल किंवा आपल्यातला जो राग असेल, मत्सर असेल, क्रोध असेल, तो जर आपण विसरला ना, तो कुठलाही सण असो त्यावेळी आनंद पाहायला मिळत असतो. म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य, ज्याप्रमाणे गोडधोड नैवेद्य आपल्याला पाहायला मिळत असतो, खायला मिळत असतं, त्याचप्रमाणे सुद्धा आपल्या जीवनात, आपल्या आयुष्यात कशा प्रकारे गोडवा निर्माण होईल, त्यासाठी आपल्यामध्ये भगवंताची बघा पूजा करणं, भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.